हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज शनिवार आहे आणि आज माझा उपवासही आहे आणि आज सकाळपासून पाऊस पडत आहे गाय. आणि आज मी शाळा पण मिस केली कारण पाऊस चालू आहे ना, त्यामुळे आम्ही सायकलने जातो आणि पाऊस खूप म्हणजे खूप चालू आहे. थांबा, एवढा जास्त गाईज पाऊस पडत आहे. कॅमेऱ्यामध्ये दिसत की नाही, पण पाण्यामध्ये आपण बघायला गेलं तर असं वाटतंय खूप म्हणजे खूप पाऊस पडत आहे आणि थोडासा दिसत पण आहे. आणि डॉगेश भाई डॉगेश भाईला तिथे पाऊस लागत नाही, पण त्याला थंडी वाजते म्हणून ती तसं ओरडा लागलाय. गाईस तुम्ही बघू शकता एवढा पाऊस पण नाही, थोडासा आता कमी आलाय, पण मगाशी खूप म्हणजे खूप पडत होता आणि त्यामध्ये वारही आहे. गाईस पाऊस नाही थांबलाय आणि आता मी चाललेलो आहे झाडांसाठी माती आणायला आमच्या शेतामध्ये. तर चला आता बघूया आपण रानामध्येच कसं आपण आणायची आहे माती. तर गाईस तुम्ही बघू शकता हे आहे आमचं शेत आणि इथलं मी आणि दिदी आलेलं आहे आणि इथले आता आम्ही येणार आहे माती. आणि खूप थोडासा चिक्कल झाला आणि आता असायला पाऊस यायचा होता का, आता पाऊस लागलाय. तर आता आपल्याला बघायचे आहे की मग माती कुठे आहे. किती तर ओलली आहे पण तिथली एवढी काही खास नाही. तर चला आता आपण गाईज एवढ्या मेहनतीनंतर ना आता माती आणलेली आहे. A few moments later. तुम्ही बघू शकता आमचं गार्डन आता किती ग्रीनिश झालेलं आहे आणि ह्यामध्ये आहे आपली रानामधली माती. तर गाईज तुम्ही माझा गार्डनचा व्लॉग बघितलाच असतील आणि बघितलं नसेल तर लवकर बघा. आणि आता गार्डनसाठी तर माती लागणारच. बघू शकता अजून एकदा हाय असं झालेलं आहे, पण सगळी झाडं एकदम अशी उठाळून आणि ग्रीन झालेली आहेत कारण पावसाच्या पाण्यामुळे अशी झालेली आहे. तुम्ही बघू शकता पावसाच्या पाण्यामुळे एवढेही होऊ शकते आणि आपण सकाळ आणि रात्र पाणी घातलं तरी असं होऊ शकत नाही. तर आता आम्ही थोडीशी कुंड्यांमध्ये माती ऍड करत आहे आणि अजून आम्हाला त्या तिकडच्या पट्ट्याला हे करायचे आहे. असेल की ह्यामध्ये शेवाळ झाले आणि ही आता आम्ही माती चेंज केलेली आहे आणि ह्यामध्ये थोडीशी केली, आता इथली करायची आहे. आणि इथं आहे माती चेंज करायची प्रोसेस आणि ही अजून झाड लावायचं आहे. तुम्ही आमच्या दीदीने एकदम चांगल्या पद्धतीने ह्यातली काढलेली आहे माती आणि बघू शकता ह्यातली माती कशी काय निघली. किती एकदम अशा चांगल्या पद्धतीने अशी माती काढलेली आहे दीदीने. आणि आता आता ह्या कुंडीमध्ये माती भरायची आहे नवीन आणि ती आता ही करायची आहे. 2000 years later. तर गाईस इतका आम्हाला 3 का 4 तास लागले की सायकलवरून आणलं माती आणि मग झाडांना घातली आणि तुम्ही फायनल रिझल्ट बघितलाच असशील की किती छान झालेला आहे. गाईस झाडांसाठी माती तर खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्यांना ग्रो करण्यासाठी आणि रेन आहे त्यामुळे तर आपल्याला झाडांमध्ये माती लागणारच आहे कारण रेनमुळे ग्रो होतात आणि झाडांची चांगली फुटवा होते. आणि त्यामुळे आता आम्ही सगळ्यांनी मातीतून घालायचा विचार केला. आणि हा व्लॉग माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.